मित्रांनो, चला तर मग आज आपण प्रकाश हा टॉपिक बघणार आहोत. कशातला? सायन्स विज्ञानमधला, फिजिक्समधला प्रकाश हा टॉपिक बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही, स्किप होणार नाही आणि सर्व व्हिडिओ तुमच्याकडून बघितले जाईल. सर्व PYQs तुमच्याकडून बघितले जातील. तर तत्पूर्वी चला मग पहिला प्रश्न बघत आहोत प्रकाशमधला. खालील विधाने विचारत या. संयुक्त घटक मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे. अ दिला आहे, ज्या माध्यमाच्या अपवर्तन निर्देशांक आर्य प्रकाशाच्या वारंवारितेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरीकरण होते. ब सर्व पदार्थ माध्यमे विकिरीकरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरीकरण करणारी नाही. तर काय आहे त्याचं? अ व ब दोन्ही सुद्धा विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2. मायोपिया हा लघु दृष्टिदोष असून तो या कारणामुळे होतो. संयुक्त घटकाला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कशामुळे होतो मायोपिया हा लघु दृष्टिदोष? वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टिपटलावर नसते. दृष्टी आहे आपली, दृष्टिपटल आहे. इथे वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टिपटलावर नसते. त्याच्यामुळे मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून तो कशामुळे होतो की वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टिपटलावर नसते. त्याच्यामुळे मायोपिया हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 3. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतात? किती प्रतिमा तयार होतात? तर 9 प्रतिमा तयार होतात. प्रश्न क्रमांक 4. साध्या भिंगाची वर्धन क्षमता ही m = किती असते? क्लर्कला विचारलेला प्रश्न होता. तर 1 + D/F. प्रश्न क्रमांक 5. दृश्यमान वर्णपटात डॅश रंगाच्या प्रकाशाची तरंगलंबी जास्त असते. कशाची तरंगलंबी सर्वात जास्त आहे? तर लाल रंगाच्या प्रकाशाची. लाल रंगाच्या प्रकाशाची तरंगलंबी सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 6. क्ष किरण ए दिला आहे. 1895 साली रॉन्टगेन यांनी शोध लावला. उच्च ऊर्जा धारक विद्युत चुंबकीय तरंग प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, स्वयंपूर्तीने केंद्रकामधून बाहेर पडतात. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? क्ष किरणाचा 1895 साली रॉन्टगेन यांनी शोध लावलेला आहे. आणि उच्च ऊर्जा धारक विद्युत चुंबकीय तरंग आणि प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, स्वयंपूर्तीने केंद्रकामधून बाहेर पडतात का? नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. पुण्याजवळ कुठे नारायणगाव, लक्षात ठेवा, नारायणगाव येथे GMRT या नावाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली आहे. लक्षात ठेवा, GMRT या नावाची महाकाय दुर्बीण उभारण्यात आली आहे. कुठे? नारायणगाव. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात विभाजन होते तेव्हा ते लोलकामधून बाहेर पडतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे डिस्पर्शन म्हणतात त्याला. डिस्पर्शन प्रक्रियेमुळे पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटकात रंगात विभाजन होते, डिस्पर्शन होते ना, आणि मग ते लोलकामधून प्रिझम काढा, डिस्पर्शन होत आहे ना त्याचं. प्रश्न क्रमांक 9. सामान्य डोळा 25 सेमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण? संयुक्त घटकाला विचारलेला हा प्रश्न आहे. डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल म्हणजे 2 उत्तर आले होते, त्याच्यामुळे त्या प्रश्न सुद्धा कॅन्सल केलेला आहे हा. प्रश्न क्रमांक 10. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात? पातळ कॉर्निया. बघा ना, कॉर्निया म्हणतात त्याला. प्रश्न क्रमांक 11. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? कशाचा वापर केला जातो? अतिनील प्रकाश. तर इन्फ्रारेड किरण सुद्धा त्याचं उत्तर आलं असतं आणि सोडियम कार्बोनेट सुद्धा आलं असतं. परंतु अतिनील म्हणजे कशाला? आपल्या आईजला डॅमेज न करण्याकरिता. तर अतिनील प्रकाश निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील प्रकाशाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 12. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. जर 2 समतल आरशामधील कोण 30 डिग्री अंश आहे, मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील आपल्याला? मग तर किती प्रतिमा दिसणार आहेत? 11. प्रश्न क्रमांक 13. 1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने क्ष किरण दुर्बीण अवकाशात सोडली. त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आलेले आहे?
तर कोणत्या वैज्ञानिकाचे? सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 14. डॅश अंदाजे मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगदैर्घ्य असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करतो. तर रेडिओ खगोलशास्त्र, अवरक्त खगोलशास्त्र, ऑप्टिकल खगोलशास्त्र की अतिनील खगोलशास्त्र काय म्हटलं जातं त्यांना? तर रेडिओ खगोलशास्त्र. मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगद्रव्य असलेल्या प्राण्याचा अभ्यास करून त्याला रेडिओ खगोलशास्त्र असं म्हणतो आपण त्यांना. प्रश्न क्रमांक 15. प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही म्हटलेलं आहे? तर वारंवारता. प्रश्न क्रमांक 16. दोन भिंगाचे नाभी अंतर हे 2 मीटर व 1 मीटर आहे, तर त्या भिंगाची परिणामी शक्ती किती असेल? तर त्या भिंगाची शक्ती किती? 1.5 डायप्टर म्हणतात त्याला. 17 सॉल्व करायचं आहे ते आपल्याला. प्रश्न क्रमांक 19. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हिरा विद्युत दुर्वाहक आहे. ब. ग्रॅफाइटमध्ये द्विमितीय पत्रकारासारखी संरचना असते. क. ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. ड. खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात. तर त्याचं कोणतं अचूक उत्तर आहे? वरील सर्व सुद्धा विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. पृथ्वीवरून विविध ताऱ्याची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर कोणती? खगोलीय पाराशर पद्धत वापरली जाते. प्रश्न क्रमांक 21. सोलार सेलचे सौर घट्ट कार्यावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? तर फोटोवोल्टाईक इफेक्ट वर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. खालील विधाने विचारत या कंबाईन बीला विचारलेला प्रश्न आहे. अ. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा मार्ग बदलतो. ब. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. तर त्याचं अचूक उत्तर आहे विधान असत्य असून त्याचे ब. स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 23. पुढील विधानांचा विचार करा. अ. ऋणभरित बीटा कण हे धनभरित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ब. उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. क. सर्वसाधारणपणे उदासीन कणाची धन अथवा ऋण भरित नसलेले अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. तर पर्याय क्रमांक अ व ब विधाने त्रिकालबाधित सत्य आहे. बघा, ऋणभरित बीटा कण हे धनभरित अल्फा कणापेक्षा जास्त असतात. बरोबर आहे. इथे ऋण मायनस आणि इथे प्लस. तर ऋणाकडूनच इकडे वाहतो ना. उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रकाशीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रकाशीय तंतू. अ. प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावर. प्रकाशाच्या अपवर्तनाच्या तत्वावर. क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर. तर कशावर ते आधारित आहे? तर प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परिवर्तनाच्या तत्वावर प्रकाशीय तंतू ही व्याख्या त्याची आधारित आहे. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरंग स्वरूपाची पुष्टी केली जाते? कोणत्या घटनेद्वारे? तर ध्रुवीकरण. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. प्रश्न क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? कोणत्या वायूद्वारे ते उत्सर्जित केले जाते? अत्यंत गरम वायूद्वारे उत्सर्जित केले जाते. प्रश्न क्रमांक 27. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणामध्ये किंवा तरंगलंबीमध्ये वेगवेगळे म्हणजे सेपरेटेड होतात. या दृक चमत्काराला काय म्हणतात? तर काय म्हणतात? प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. प्रिझम मधून परावर्तन होते तर ही वेव्ज टाकली जाते आणि ते अशा पद्धतीने त्याचं परावर्तन होते ना. प्रश्न क्रमांक 28. अंतवक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. तर काय त्याचं अचूक उत्तर? प्रश्न क्रमांक 27चं अपस्करण, परावर्तन नाही म्हणत त्याला, अपस्करण म्हणतात. आणि प्रश्न क्रमांक 28चं अचूक उत्तर काय आहे? अ आणि विधान ब दोन्ही सुद्धा सत्य आहे. प्रश्न क्रमांक 29. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल? किती असणार? 50 सेंटीमीटर बहिवक्र. प्रश्न क्रमांक 30.
फ्रेस्नल्स बाया प्रिझममध्ये लॅम्बडा तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते? कशावर अवलंबून असते? तर दोन सलंग उगमस्थानातील अंतर, फ्रिंजची रुंदी, स्टील व दूरदर्शकाची नेत्रकाच यातील अंतर आणि वरील सर्व त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अदूरदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. लघुदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो आणि दूरदृष्टी दोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो आणि लघुदृष्टी दोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. तर ब आणि क बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. उपचारात्मक भिंगाची शक्ती +2.5 डायोप्टर असल्यास त्याचे नाभीय अंतर डॅश होते. किती होते त्याचे नाभीय अंतर? तर 40 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 34. एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. जर हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असल्यास तर त्या माध्यमाच्या हवेच्या संदर्भात अपवर्तनांक डॅश असेल. किती असणार आहे? 2. प्रश्न क्रमांक 35. एखादी व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावर वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती पॉवर किती असावी लागणार आहे? तर -0.5 डायोप्टर्स. प्रश्न क्रमांक 36. ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? जर काचेचा वक्रीभवनदर्शक 1.50 असेल तर किती असणार आहे ते? 50 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 37. लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक असते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती आहे? किती आहे? 500 एकक. प्रश्न क्रमांक 38. रेडिओ तरंगाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. रेडिओ तरंगाचा. प्रश्न क्रमांक 39. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य कोणी बघितले आहे? कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही सर्वांनी इंद्रधनुष्य बघितले आहेत की नाही? सिटीमध्ये राहून फक्त अभ्यासच करत आहात की काय MPSCचा? इंद्रधनुष्य वगैरे बघायला जा. आता पाऊस पडत आहे, उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत आहे आमच्याकडे. तर प्रश्न क्रमांक 39 त्याचा अचूक उत्तर आहे सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन. सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन सर्वांना माहिती आहे. आपण शिकलो 7वी 8वी 9वी 10वी मध्ये शिकलो हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात? उद्भवणाऱ्या दोषाला ॲस्टिग्मास्टिझम असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 41. पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहेत? अ. अतिनील किरणे किरकोळ गाठीवर उपयुक्त ठरतात. ब. रक्त किरणे रासायनिक द्रव्याचे पृथक्करण करतात. तर कोणते विधान बरोबर आहे? तर विधान फक्त दोन्हीही नाहीत. प्रश्न क्रमांक 42. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास ते आपणास कशा पद्धतीने दिसतात? पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखं वाटते, जवळ असल्यासारखं वाटते ना. प्रश्न क्रमांक 43. वर तरंगत आहे असं वाटते ना आपल्याला? बघितलं की नाही तुम्ही नदीमध्ये वगैरे किंवा डबक्यात वगैरे असं पाणी साचलेलं राहते, त्याच्यात खाली दगड असतात, तर आपल्याला काय वाटते निरीक्षण केलं तर? वरच असल्यासारखे, प्रत्यक्ष असल्यासारखे वाटत नाही का पृष्ठभागाजवळ? प्रश्न क्रमांक 43 दिले आहे. सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा DV किती असतो? स्पष्ट दृष्टी आपल्याला दिसते किती? 25 सेंटीमीटर एवढा असतो. प्रश्न क्रमांक 44. चष्म्याची भिंक यापासून बनवतात. कशापासून बनवतात? चष्म्याचे भिंग फ्लिंट काचापासून बनवलेले असतात. कशापासून? फ्लिंट काच. प्रश्न क्रमांक 45. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये त्यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? बघा फ्लिंट आपण प्रश्न बघत होतो चष्म्याची भिंग,
तर फ्लिंट काचेचा परिवर्तनांक किती असतो 1.45 ते 2 इतका असतो आणि चष्म्याचे भिंग प्रकाशीय काच म्हणजेच काय फ्लिंट काचेपासून तयार होते. या काचेला क्रिस्टल लीड क्रिस्टल असेही आपण म्हणतो. तिथे लिहिलेलंच असते बघा आपण चष्मा घेतो तेव्हा. आणि काचेचे प्रकार किती आहेत तर काचेचे 10 प्रकार आहेत. सोडा लाईम काच, जल काच, फोटोक्रोमॅटिक काच, बोरोसिलिकेट काच, फ्लिंट प्रकाशीय काच. फ्लिंट म्हणजेच प्रकाशीय काच. सिलिक आणि तो घटक कशापासून बनलेला असतात सिलिका, पोटॅशियम कार्बोनेट आणि लेड ऑक्साईड पासून. आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर चष्मे, बल्ब, कॅमेरा, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, प्रिझम करिता केला जातो. आणि 6वं काय काचेचा प्रकार लेड किंवा शिसे काच, ब्राऊन काच, पायरेक्स काच. आणि पायरेक्स काच कशाचा बनलेला असतो बेरियम सिलिकेट आणि सोडियम सिलिकेट. त्याचा उपयोग कुठे केला जातो प्रयोगशाळेत उपकरणे बनवण्याकरिता आणि औषधांच्या बाटल्या तयार करण्याकरिता केला जातो. आणि क्रुक्स काच, पोटॅश काच असे काय आहे काचाचे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं फ्लिंट काचापासून चष्म्याचे भिंग तयार केले जातात. प्रश्न क्रमांक 45 बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा केला जातो त्याच्यावर तर गॅमा रेसचा त्याच्यावर मारा करतात. त्यांना त्याच्यामुळे कोंब येत नाही, मरून जातात त्यांचे बिचारे कोंब. प्रश्न क्रमांक 46 अतिनील किरणे डॅश मधून आरपार जाऊ शकत नाही. कशामधून काच, कार्ड्स, फ्लोराईड आणि रॉक सॉल्ट सैंधव. कशामधून तर जात नाही तर काचामधून अतिनील किरणे फक्त. प्रश्न क्रमांक 47 लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात लिडार म्हणतात. प्रश्न क्रमांक 48 दुर्बीण सारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते संयुक्त नेत्रभिंग. प्रश्न क्रमांक 49 अल्फा कण यांनी शोधून काढले. कोणी काढले रुदरफोर्डनी काढले. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ लाल रंगाच्या विचलन कोन सर्वाधिक असतो. ब जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते. तर त्याचं अ व दोन्ही विधाने योग्य नाही आहेत. याची लाल रंगाची सर्वाधिक लांबी असते आणि जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते का नाही लाल रंगाची सर्वाधिक असते, जांभळ्या रंगाची नाही राहत. विचलन कोण बघा पहिले काय येतो जांभळा येतो व्ही, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर येतो ग्रीन, त्याच्यानंतर येतो येलो, त्याच्यानंतर येतो ऑरेंज आणि त्याच्यानंतर येतो रेड. त्याच्यामुळे विचलन कोण हा असा आहे. त्याच्यामुळे तरंग लांबी कशाची सर्वात जास्त आहे उतरत्या क्रमानुसार तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि मग जांभळा. त्याच्यामुळे ROYGBIV. ठीक आहे. अशा पद्धतीने व दोन्ही नाही. प्रश्न क्रमांक 54 बघत आहोत. फळे व फुलावर डॅश किरणांचा सौम्य मारा करून फळांची उत्पादकता वाढवली जाते. प्रश्न क्रमांक 54 आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे गॅमा रेस. बघितलेलंच होतं, बाकीचे तर रिपीटेड. अशा पद्धतीने आपण हा टॉपिक संपूर्ण कव्हर केलेला आहे.